हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आम्ही खूप छान। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं छान मॉर्निंग रुटीन जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलेलं नसेल आणि हेल्दी मॉर्निंग रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सकाळ झालेली आहे आणि सकाळी ना मी थोडंसं आहे ना कोमट पाणी करत असते आणि कोमट पाणी करून त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून आणि मग ते पाणी उन्हाळ्यामध्ये घेत असते। तर जरा असं मस्तपैकी फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं। तर त्यासाठी जसं मी लेमन ड्रिंक सकाळी सकाळी घेत असते आणि सकाळी सकाळी छान बाल्कनीमध्ये उभं राहून मस्त गारवा हवा घेतल्यानंतर आहे ना एकदम असं फ्रेश वाटतं। काय होतं हे आपण राहतो शहरामध्ये आणि शहरामध्ये ना एकदम असं पटकन मोकळी ताजी हवा अशी आपल्याला अनुभवायला मिळत नाही। मग त्याच्यामुळे सकाळी सकाळी थोडंसं बाल्कनीमध्ये उभं राहिलं की थोडासा घरामध्ये पण दरवाजा खोलल्यामुळे ना थंड हवा येते, त्याच्यामुळे घरामध्ये गारवा पण येतो आणि आपल्याला पण आहे ना एकदम असं फ्रेश हवा घेतल्यामुळे ना आतमध्ये ब्रीदिंग केल्यामुळे एकदम असं मन आणि बुद्धी म्हणतो आपण किंवा आपलं थोडक्यात पूर्ण शरीरच पूर्ण एकदम असं फ्रेश होण्यास मदत होते। तर मस्तपैकी बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर मग फ्रेश वगैरे होते आणि घरामध्ये कसं आपले शोपीस वगैरे असतात किंवा काही आपल्याला साफसफाई करायची असली धूळ वगैरे झटकून घेते रोजच्या रोज, म्हणजे घर कसं नीटनेटकं टापटीप आणि स्वच्छ राहतं। तर मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर ना मग अशी धूळधाळ वगैरे साफ करायचं काम करत असते, म्हणजे ना एकंदरीत घरामध्ये ना धूळ वगैरे निघून गेली की एकदम मस्त मस्त प्रसन्न वाटतं आपल्याला। आणि लहान लेकरं असतात घरामध्ये त्याच्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टीला हात लावतात, मग आपण पण निशंक राहतो की याला हात लावला तर धूळ लागेल, त्याला हात लावला तर धूळ लागेल। आणि टी व्ही ना माझा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप असं अलगद टी व्हीला हे करत असते, धूळ काढत असते, जास्त ओलसर वगैरे कपडा त्याच्यावर मारत नाही कारण की मला त्याच्यामध्ये पाणी जाण्याची भीती वाटते। कोलीन पण मी थोडंसं कपड्यावरच मारते आणि वरच्यावर फक्त टी व्ही पुसून घेत असते। आणि तुम्हाला आहे ना मी एक मॅजिक सांगणार आहे आज काचा पुसण्यासाठी की जे आत्तापर्यंत तुम्ही कधीच ऐकलेलं नसेल, तर त्याने ना काचा एकदम अशा चकचकीत निघतात आणि मी पण हा प्रयोग पहिल्यांदाच केला म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर आपण आहे ना आज ही गोष्ट शेअर करू। तर काय करायचं, तुम्हाला जर घरातल्या काचा किंवा आरशाची काच असेल किंवा तुमच्या दरवाजाच्या काचा कुठल्याही असो, त्या काचांना आहे ना आपल्या घरामध्ये ना शेविंग क्रीम असते ना, तर ती शेविंग क्रीम आहे ना एकदम थोडीशी घ्यायची कपड्यावर आणि त्याने ना छान मस्तपैकी काचा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायच्या। जर शेविंग क्रीमने जर तुम्ही काचा पुसल्या ना तर त्याच्यावर किती पण जुना डाग असले ना तरी पण ते सगळे निघून जातात आणि काचा आहे ना एकदम अशा चकचकीत नवीन कोऱ्या असल्यासारख्या निघतात। तर मलाही एकदम विशेषच वाटलं, मी पहिल्यांदाच ट्राय केलं, पण काचांवरची सगळी जी काही बारीक सारीक चिकट वगैरे घाण जी असते ना ती सुद्धा सगळी निघून जाते आणि काचा एकदम अशा मस्तपैकी चकचकीत चमकायला लागतात। तर किचनच्या काचेचं आहे ना सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला प्रश्न असतो की त्याचा चिगाटा कसा निघून जाईल, कारण आपण फोडणी देतो ना तर ती फोडणीचा बराचसा हे जे असतं ना ते की याच्यावर किचनच्या काचांवर विंडोच्या पडतं, तर ते काढण्यासाठी ना तुम्ही या शेविंग क्रीमचा उपयोग नक्की करू शकता। तर सगळी धूळधाळ माझी काढून झालेली आहे आणि आता मस्तपैकी सकाळी मॉर्निंग मस्त मी घर क्लीन करणार आहे आणि मॉप क्लीन करत आहे। तर हा मॉप जो आहे ना हा साधा मॉप आहे, याला त्या भांड्यामध्ये चक्रीचा मॉप नाही, पण हा साधा सिंपल मी ब्रशने जरी क्लीन केला तरी एकदम व्यवस्थित क्लीन होऊन जातो। तर छान पूर्णपणे घर स्वच्छ क्लीन केल्यानंतर एकदम आपल्यालाच आपलं प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास मदत होते। आता जशी मी क्लिनिंग करत होते तर माझ्याबरोबर स्पर्शू पण असते, तर थोडक्यात तिचंही चालू असतं माझ्याबरोबर क्लिनिंग। तर सगळं घर स्वच्छ वगैरे झालं की मग मी पहिल्यांदाच बिछाना जो असतो आपला झटकून ठेवलेला असतो फक्त त्याच्यावर छान बेडशीट वगैरे टाकायचं। बेडशीट टाकलं की म्हणजे
आपल्यालाच आपला बेडरूम एकदम प्रसन्न असल्यासारखा वाटतो। तर छान मस्तपैकी बेडशीट वगैरे टाकलेला आहे आणि सगळ्या पांघरुणांच्या घड्या वगैरे मारल्या, बेडशीट वगैरे टाकलं की आपलाच बेडरूम एकदम असा मस्त प्रसन्न आणि आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी तर येतेच, पण आपलंच बरंचसं काम आवरल्यासारखं आपल्याला असं वाटतं। आणि जो आपल्याला कामाचं प्रेशर असतं किंवा ताण असतो, आता हे काम आवरायचं आहे, ते काम आवरायचं आहे, तर अशी छोटी छोटी कामं आपण आटोपली ना की आपल्यालाच एकदम रिलॅक्स फील होतं, एकदम असं मनाला शांतता वाटते आणि आपल्या मनावरचं टेन्शन बरंचसं कमी होतं। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना तर काय होतं माहिती का, बऱ्याचदा आहे ना पसारा करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर आवरायचा, असं करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी आवरत चालल्या की आपोआप पसारा कमी होत चालतो। बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपण काय करतो, हे काम मी आता करेल, ते काम मी आता करेल, तर हे असं म्हणत आपण बरंचसं काम काढून ठेवतो आणि मग त्या गोष्टी आवरता आपल्या नाकी नऊ येतात। हे करण्याऐवजी जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्टच आपण पटकन आटोपून जर घेतली तर घरातला पसारा जो असतो तो बराचसा कमी होतो। तर आता माझं घरामधलं सगळं आटोपून झालेलं आहे, धूळधाळ क्लीन करून झालेली आहे आणि आता मी छान मस्तपैकी फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागलेली आहे। तर आज ना मी भेंडीची भाजी केलेली होती, यांनाही ऑफिसला जायचं होतं की मला तर सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मी छान मस्तपैकी वरण भात भेंडीची भाजी केलेली आहे। वरण थोडंसं मला असं पातळसर वाटलं, घट्ट वाटलं, त्याच्यामुळे मग म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू, म्हणजे मग ते थोडं व्यवस्थित पातळ होईल। आणि मग त्याच्यानंतर आता माझं बरंचसं स्वयंपाक पण झालेला आहे। तर मी काय करते, किचनवरचा जे आहे ना ते आवरायच्या अगोदर जे काही सामान आपण घेतलेलं आहे स्वयंपाकासाठी ते व्यवस्थित पुसून आणि मग ते जर एका ठिकाणी आपण त्याच्या जागेवर जर ठेवलं तर काय होतं माहिती आहे का, किचनवरचा पसारा कमी होतो आणि किचनवर जे काही आपण मसाल्याचा डबा झाला किंवा मिठाचा डबा झाला, तेल झालं, तर ह्या गोष्टींचे जे झाकणं असतात ना ते खराब होत नाही, ते ॲज इट इज चकचकीत करत राहतात आणि मग आपल्याला सारखं ते धूळधाळ बघून त्याच्याकडे अस्वच्छ वाटतं, त्याच्यामुळे ते वाटत नाही। त्याच्यामुळे ते थोडंसं असं व्यवस्थित पुसपास करून त्याच्या जागी लागलीच जर ठेवलं तर ते जास्त दिवस चांगले पण राहतात आणि आपल्याला पण किचनवर सुचतं की आपल्याला आता नेमकं काय करायचं आहे। तर त्याच्यासाठी सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिलेल्या आहे आणि सगळा पसारा आता मी ना बेसिनमध्ये ओढणार आहे। तर बेसिनमध्ये पण सगळा पसारा घेण्या अगोदर मी काय करत असते की खरकटं जे आहे ते काढून घेते, त्याच्यामुळे काय होतं आपला बेसिन वगैरे चोकअप होत नाही। तसं तर बेसिनमध्ये मी एक छोटीशी जाळी टाकलेली आहे की जिच्यामुळे कुठलीही घाण आतमध्ये जात नाही, पण तरी पण आपण प्रिकॉशन म्हणून सगळं जे काही खरकटं आहे ते अगोदर काढून घेतलेलं कधीही चांगलं। तर मग सगळं काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता मी किचन क्लीन करणार आहे। तर किचन क्लीन करण्या अगोदर छोट्या किचन काउंटर टॉपवर मी ही जी माझी रॅक आहे ती ट्रान्सफर करून घेते, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित क्लीन पण करता येतो किचन आणि आपण जे काही भांडे वगैरे घासून ठेवतो आहे तर ते पण भांडे घासून ठेवायला थोडीशी स्पेस मिळते। तर त्याच्यामुळे पहिल्यांदा मी किचन ओटा आटोपून घेते आणि त्याच्यानंतर मग मी भांडे वगैरे घासत असते। तर असं थोडंसं कामाचं मॅनेजमेंट केलं ना तर आपल्याला आहे ना टेन्शन येत नाही आणि खूप सारे ताण पण आपल्या डोक्यावर पडत नाही। कारण काय होतं माहिती का, सकाळच्या धावपळीमध्ये कामं खूप असतात आपल्याकडे आणि ती कामं आपल्याला करत आपल्यावर आहे ना मनावर पण खूप सारा ताण येतो, आता हे काम कधी आटोपेल, आता ते काम कधी आटोपेल। त्याच्यामुळे ना असं न करता एक काम बाईंवर जसं आपण म्हणतो ना उरकत चाललं किंवा आटोपत चाललं ना तर मग आपल्या मनावर प्रेशर येत नाही आणि ताण येत नाही आणि आपण स्वतः पण आहे ना थोडंसं टेन्शन फ्री राहतो। बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपल्याला असं वाटतं की प्रत्येक काम आपण करावं, आपलं काम आपणच व्यवस्थित आपल्या पद्धतीने करावं, म्हणजे मग ते व्यवस्थित होईल असं आपल्याला वाटत असतं आणि हे करण्याच्या नादामध्ये आपण ना थोडंसं मग कधी गोंधळून जातो, वेंधळून जातो। ते न करता कामाची प्रॉपर आपण जर म्हणजे एखादं काम जर कोणी आपल्याला हेल्प करत असेल तर आपल्या पद्धतीने करून पण घेता आलं पाहिजे आपल्याला, असं मला वाटतं। तर बऱ्याचदा
कधी आपल्याला कुणाची मदतही मिळत नाही, पण त्यावेळी आपण कसं शांततेत जसं जसं कामाची घडी जशी जशी पुढे येईल त्या पद्धतीने जर आपण काम आटोपत गेलं ना, तर मग आपल्या मनावर आहे ना ताणही येत नाही आणि आपल्याला कुठल्याही कामाचं प्रेशरही वाटत नाही. आणि जसं सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बेडरूम आटोपून एकदाचं झाला की पुन्हा आपल्याला त्याच्याकडे बघावं लागत नाही. त्या बेडरूमला बघूनच आपल्याला असं वाटतं की पुढचं काम आपण केलं पाहिजे. आणि मग पुढचं काम जसं आपलं व्यवस्थित होईल तर लगेच आपल्याला असं वाटतं आता त्याच्या पुढचं काम आपलं घ्यायचं आहे. म्हणजे हळूवारपणे व्यवस्थित मन शांत. आणि आपल्याला ज्या वेळेस असं खूप बोर होतं ना, तर त्यावेळेस थोडेसे गाणे वगैरे लावायचे, म्हणजे आपल्याला थोडंसं फ्रेश वाटतं. आणि असंच मी माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये करत असते. त्याच्यामुळे माझं मन नेहमी हेल्दी आणि काम करण्यासाठी प्रसन्न असतं. तर आता आहे ना सगळं मी ना किचन आटोपून घेतलेलं आहे, भांडे झालेले आहे आणि मला माठ भरायचं आहे. तर माठातलं जे थंड पाणी आहे ते वाया न जाता मी मस्तपैकी असं बॉटलमध्ये भरून घेते. बॉटलमध्ये भरल्यानंतर मग कारण माठामध्ये ना थंड व्हायला ना पाणी जवळपास 1-1.5 घंटा तरी जातो. मग तोपर्यंत हे जे पाणी आहे ते व्यवस्थित आपल्याला पुरतं. मग त्याच्यामुळे जेवढं माठामध्ये पाणी आहे ते सगळं पाणी मी छान मस्तपैकी बॉटलमध्ये भरून घेते. आणि थोडंसं मध्ये जे खालचं पाणी राहतं त्याच्यामध्ये छान माठ विसळून घेते, धुवून घेते. आणि नेहमीप्रमाणे माठ जो आहे तो मी मिठाने छान स्वच्छ करत असते. मिठाने जर छान मिठाने आणि लिंबूने, आज माझ्याजवळ लिंबू नव्हता, नाही तर लिंबू आणि मिठाने छान माठ जर स्वच्छ केला ना तर एकदम थंड झऱ्यासारखं पाणी लागतं आणि खूप छान असं तृप्त होणारं पाणी लागतं. त्याच्यामुळे मग मी माठ लिंबाने आणि मिठाने छान मस्तपैकी धुवून आणि विसळून घेते. तर धुवून आणि विसळून झाल्यानंतर मग लगेचच तो माठ भरून घेते. म्हणजे 1-1.5 तासात जेवण होईपर्यंत किंवा दुपारच्या वेळेला आपल्याला थंड पाणी अवेलेबल राहतं, कारण उन्हाळा आता सध्या खूप वाढलेला आहे, खूप सारी हीट आहे आणि खूप गरमाईसुद्धा आहे. त्याच्यामुळे थंड पाणी सारखं प्यावंसं वाटतं. जर माठात थंड पाणी नसलं की किमाया लगेच फ्रीजरमध्ये तिची बॉटल ठेवून देते. त्याच्यामुळे मी लवकरच माठामध्ये थंड पाणी करायला ठेवते. आणि माठ आहे ना सगळं माझं काम आटोपलं का म्हणजे असं शेवटीच मी धुते, कारण की ना माठ आहे ना माझं गॅसच्या जवळ आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, जर कधी फोडणी वगैरे जर दिली किंवा मी चपात्या वगैरे करायला गेलं की लगेचच ते सगळं आहे ना गरम होऊन जातं. तो माठ जरी त्याची स्वतःचा गुणधर्म असला थंड करणे पाणी, तरी पण मग तो गरमाजवळ राहिल्यामुळे थोडंसं पाणी व्यवस्थित थंड होतं न होतं असं माझ्या मनात शंका येते. मग त्याच्यामुळे एकदाचं गरमाईचं सगळं माझं काम किचनचं आटोपलं की मगच आहे ना मग मी मस्तपैकी थंड पाणी करायला ठेवते. आणि पाणी पण एकदम थंडगार होतं झऱ्यासारखं. तर मग ते काम एकदाचं किचनचं आटोपून झालं की मग माझं फक्त एकच काम असतं, ते म्हणजे कपड्यांच्या घड्या मारणं आणि कपडे सुकत घालणं. कारण कपडे जर वेळेत आपण सुकत घातले ना, कारण माझ्या बाल्कनीमध्ये ना ऊन फार येतं, त्याच्यामुळे ते ऊन आहे ना पुढे सरकण्याच्या आत मी कपडे वाळत घालून देते. तर ते सुकले ना उन्हामध्ये छान मस्तपैकी सुकतातही. आणि त्याच्यामुळे मग ते सुकलेले कपडे जर काढले की त्यांच्या लगेच घड्या मारून ठेवल्या की ते जागच्या जागी जातात. आणि जेव्हा ते मी त्यांच्या जागेवर ठेवायला जाते ना, तेव्हा जो आपला वॉर्डरोब असतो किंवा कपाट असतं ना, तर कपाटामध्ये थोडेसे विस्कटलेले इकडे तिकडे कपडे झालेले असतात. मग अशा वेळी मी काय करते, जे काही विस्कटलेले कपडे झालेले आहेत तर ते पण आहे ना त्याच्या जागेवर व्यवस्थित असे लावून देते. म्हणजे जो काही आपला वॉर्डरोब आहे तो ॲज इट इज जसाच तसा मेंटेन राहण्यास खूप सारी मदत होते. आता आपण मोठे आहोत त्यामुळे आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही, पण लहान मुलांचा जो कप्पा असतो तर तो बऱ्यापैकी त्याच्यामधले कपडे इकडे तिकडे झालेले असतात, जसं की किमायाचं झालं, स्पर्शूचं झालं. तर ते व्यवस्थित राहण्यासाठी जेव्हा हे कपड्यांच्या घड्या मारून मी त्यांच्या जागेवर ठेवायला जाते तर त्यावेळेस त्यांचे जे कपाट असेल किंवा वॉर्डरोब किंवा त्यांचा जो कप्पा असेल तर त्याच्यामधले कपडे व्यवस्थित जे अस्ताव्यस्त झालेले असतात ते करून ठेवले व्यवस्थित की मग त्यांचाही कप्पा जास्तीत जास्त दिवस व्यवस्थित राहण्यास मदत होते. आणि हे याचं एक असं सूत्र आहे की जिथं आपल्याला दिसलं की थोडंफार काहीतरी अस्ताव्यस्त झालेलं आहे का, तिथे जाऊन आपण एक फक्त हात मारला की लगेच ती जागा व्यवस्थित होऊन जाते आणि मग आहे ना आपल्याला जास्त दिवस मेंटेन राहतं. तर आता मी असं ठरवलेलं आहे, उन्हाळा भरपूर आहे तर म्हटलं चला मोठे कपडे जे आहे आपले पांघरूण ब्लँकेट ते पण
साफसुथरे आणि व्यवस्थित करून घ्यावे। त्याच्यामुळे मग तेही धुण्यासाठी मी लावलेले आहे आणि आता व्हिडिओ मी इथेच थांबवते। खूप सारी भूक लागलेली आहे आता आणि याच्यानंतर मस्तपैकी जेवणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि असाच आपल्या चॅनलला कायमस्वरूपी सपोर्ट राहू द्या। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।